नमस्कार मंडळी. चला तर आज आपण पाहणार आहोत मस्त वरतून खुसखुशीत आतून सॉफ्ट अशी कोथिंबीर वडी. ही कोथिंबीर वडी अजिबात चुकणार नाही. जर तुम्ही माझ्या सांगितलेल्या पूर्ण टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही सुद्धा अशी मस्त आकर्षक आणि छान अशी कोथिंबीर वडी बनवू शकता. आता ही कोथिंबीर वडी बनवायला अगदी सोपी आहे. चला तर सुरुवात करूया. तर इथे आपण जिरे, लसूण, हिरवी मिरची आणि मीठ एकत्रित त्याची वाटण तयार करून घेणार आहोत. त्यानंतर पांढरे तीळ आणि ओवा आपल्याला इथे घालायला घ्यायचा आहे. त्याचं वाटण करायचं नाही. इथे आपण कोथिंबीर घेतलेली आहे. आता ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून अशा पद्धतीने निथळून घेतलेली आहे. ती पूर्णतः कोरडी झाली. सर्वात पहिले आपण इथे वाटण तयार करून घेऊया. तर इथे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. यामध्ये हिरवी मिरची घालायची, लसूण घालायचा, जिरे घालायचे, त्याचबरोबर मीठ घालायचं आणि हे मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे. यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. पाणी न घालता छान अशी चटणी तयार करून घेतली. इथे आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपण इथे सर्व कोथिंबीर जे आहे ते कट करून घेणार आहोत. पण कोथिंबीर कट करत असताना भरपूर सारी कोथिंबीर एकसोबत कट करायची नाही. ज्यावेळेस तुम्ही कोथिंबीर वडी बनवताय अशा वेळेला भरपूर सारी कोथिंबीर एकसोबत कट करायला गेलं तर मोठ्या आकारात कट होते आणि मग कोथिंबीर वडीसुद्धा कट करताना तुटते, मोडते. तर हे कारण आहे त्याचे. त्यामुळे थोडीशी अशा पद्धतीने कोथिंबीर घ्यायची, मध्यभागी कट केलेली आहे आणि ह्या दोन्हीला आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे आणि एकसोबत याला एकदम बारीक कट करायचं आहे. तुम्हाला जितकं बारीक कट करता येईल तेवढी बारीक कोथिंबीर इथे आपल्याला कट करून घ्यायची आहे. म्हणजेच तुमची कोथिंबीर वडी परफेक्ट तयार होईल आणि खुसखुशीतसुद्धा होते. त्याचबरोबर कोथिंबीर वडी तुटत नाही. त्यासाठी इथे आपण बारीक कोथिंबीर चिरून घेतली. याच पद्धतीने बाकी सर्व कोथिंबीर मी चिरून घेणार आहे. तर इथे सर्व कोथिंबीर जी आहे ती आपली चिरून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम बारीक कोथिंबीर इथे मी चिरून घेतलेली आहे. कोथिंबीर चिरताना जर तुम्ही व्यवस्थित कोथिंबीर बारीक चिरली तर तुमची कोथिंबीर वडी 100% परफेक्ट तुम्हाला जमणार. पण इथे तुम्हाला कोथिंबीर कट करत असताना अजिबात कोथिंबीरीमध्ये लांब काडी ठेवायची नाही किंवा लांब पान ठेवायचं नाही. एकदम बारीक त्याला कट करून घ्यायचं. बनवून घेतलेली चटणी यामध्ये घातली. त्यानंतर ओवा आपल्याला हातावरती अशा पद्धतीने क्रश करून घालायचा आहे. कधीही कोथिंबीर वडी बनवत असताना जास्त प्रमाणात कोथिंबीर असायला हवी. अर्धा चमचा हळद घालून घेतली, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. त्यानंतर इथे भरपूर सारे तीळ इथेच घालून घेतलेले आहे. तीळ वरतून लावल्यानंतर बऱ्यापैकी ते तेलामध्ये सुटतात. त्यामुळे आपल्याला इथे कोथिंबीर वडीचं सारण तयार करत असतानाच यामध्ये आपण तीळ घालून घेतलेले आहे. वरतून सुद्धा लावणारच आहोत, पण आजसुद्धा वडी तेलकट होऊ नये म्हणून 2 चमचे आपण इथे तेल घालून घेतलं आणि 1 कप बेसन पीठ घातलेलं आहे. तर एकूण किती बेसन पीठ लागलं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. कोथिंबीरीच्या ओलाव्यामध्ये जेवढं बेसन पीठ मावेल तेवढंच आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे. लागल्यास एखादा 2 चमचे पोहे खायचे तेवढंच तुम्ही पाणी इथे वापरायचं आहे. जास्त प्रमाणात पाणी वापरल्यास तरीसुद्धा आपली वडी जी आहे ते तेलकट होते. त्यामुळे कुरकुरीत वडी होण्यासाठी आपल्याला इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. तर सुरुवातीला 1 कप आणि नंतर 1 कप असं आपण 2 कप इथे बेसन पीठ घालून घेतलेलं आहे. आणि आता हे सर्व कोथिंबीरीमध्ये अशा प्रकारे आपल्याला ते चोळून मळून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात अशाच प्रकारे तुम्हाला ही कोथिंबीर वडीचं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. मी व्यवस्थित इथे कोथिंबीरीचं पीठ मळून घेतलं. 2 चमचे पोहे खायचं पाणी वापरलं, जास्त अजिबात वापरलं नाही. जो कोथिंबीरीचा ओलावा आहे त्यामध्येच आपण मळून घेतलं. आता इथे कोथिंबीरीचे आपल्याला रोल तयार करायचेत. त्यामुळे हाताला लावण्यासाठी तेल घेतलं. हाताला तेल लावायचं म्हणजे हा रोल करताना अजिबात हाताला चिटकत नाही आणि छान असा आपल्याला रोल तयार करून घेता येतो. आता रोल तुम्हाला जाड किती ठेवायचा हा तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवा. पण जाड असेल तर वड्या कट केल्यानंतर त्या छान अशा तळताना व्यवस्थित तळता येतात. त्याचबरोबर कट करताना सुद्धा कट करायला जास्त जड जात नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे मीडियम साईजचे मी 2 रोल केलेले आहेत.
तर आपल्याला दुसरा रोल करताना सुद्धा हाताला सेम पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे, नाहीतर यामध्ये बेसन पीठ असल्यामुळे लगेच हाताला चिकटतं. तर अशा पद्धतीने सुरुवातीला आपल्याला रोल तयार करून घ्यायचा. इथे मी थोडेसे चपट्या साईजमध्ये रोल तयार करते, म्हणजे दिसायलासुद्धा ह्या कोथिंबीर वड्या खूप आकर्षक दिसतात. त्यामुळे अशा पद्धतीचा आपण चपटा रोल तयार करून घेतलेले आहेत दोन्हीही. आता याला आपल्याला तीळ लावून घ्यायचे आहे. दोन्ही रोलवरती आपण थोडे थोडे तीळ लावून घेऊया. आपण यामध्ये तीळ घातलेलेच आहे, पण वरतून छान वडी दिसण्यासाठी थोडे थोडे आपल्याला इथे तीळ लावून घ्यायचे आहे. तर दोन्ही वड्याला आपण छान असा आकार देऊन घेतलेला आहे. आता थोडे थोडे यावरती तीळ पेरून घेऊया आणि ते व्यवस्थित घट्ट दाबायचे आहे, नाहीतर ते पूर्णतः तेलामध्ये सुटतील. होईल तेवढं आपल्याला ते पिठामध्ये डीप करून घ्यायचे आहे, नाहीतर वरती असतील तर ते तेलामध्ये अगदी सहज सुटून जातात. तर छान असे दोन्ही साईडने मी इथे तीळ लावून घेतलेले आहे. सेम याच पद्धतीने दुसऱ्या रोललाही आपल्याला तीळ लावून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता आकारही छान करून घेतला, त्याचबरोबर तीळही मस्त लावून घेतले. तर आता आपले तीळ लावून झालेले आहेत. इथे आपल्याला अशा पद्धतीची वाफवण्यासाठी चाळणी लागणार आहे. तर त्या चाळणीला जे आहे ते आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपले कोथिंबीर वडीचे रोल जे आहेत ते या चाळणीला चिटकणार नाहीत आणि ते चिटकू नये यासाठीच आपल्याला त्याला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. तर आपण तेल लावून घेतलं. आता हे कोथिंबीरीचे वडे जे आहेत, रोल जे आहेत ते यामध्ये ठेवून घेऊया. जास्त वेळ अजिबात लागत नाही. 10 मिनिटामध्ये आपली ही कोथिंबीरीचे वडीचे रोल वाफवून तयार होतात. तर आता इथे छान आकर्षक मस्त रोल तयार आहेत. तर इकडे पाण्याला सुद्धा छान उकळी आलेली आहे. त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि त्यावरती अशा पद्धतीने ही चाळणी जी आहे ती ठेवायची आहे. चाळणी ठेवत असताना कढई भरपूर गरम आहे, त्यामुळे चटका लागणार नाही याची काळजी घ्यायची. आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला फक्त 10 मिनिटासाठी हे रोल जे आहे ते वाफवून घ्यायचे आहे. अगदी 10 मिनिटामध्ये परफेक्ट वाफवले जातात. तरीसुद्धा चेक कसे करायचे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे 10 मिनिटं झालेली आहेत. मी गॅस बंद केला आणि आता आपण चेक करून घेऊया आपले व्यवस्थित हे रोल वाफवले गेलेत का. तर माझ्याकडे अशा पद्धतीचा एक स्पून आहे, त्याच्या हेल्पने आपण असं मध्यभागी टोचून पाहायचं आहे. अगदी क्लिअर आलेलं आहे, म्हणजे आपल्या हे दोन्ही रोल व्यवस्थित वाफवले गेलेत आतपर्यंत. तर याला मी थंड करून घेतलेलं आहे. पूर्णतः थंड करायचं, मगच आपल्याला कोथिंबीर वडी कट करायला घ्यायची आहे. चाकूला चिटकू नये यासाठी चाकू जो आहे तो तेलाने मस्त ग्रीस करून घ्यायचा, म्हणजे कट करत असताना ही वडी त्याला जास्त चिकटणार नाही. तर अशा पद्धतीने साईड अगोदर कट करून घ्यायची आहे. तर साईड कट करून घेतली. तर आपल्याला ज्या बाजूने वडी कट करायची आहे ती बाजू आपल्या हातात ठेवायची, म्हणजे वडी जे आहे ते तुटणार नाही. तर तुम्ही पाहू शकता वडी हातामध्ये असेल तर व्यवस्थित कट होते. सेम पद्धतीने सर्व वड्या ज्या आहेत ते कट करायच्या. प्रत्येक वडी कट केली की चाकू क्लिअर करून घ्यायचा, म्हणजे वड्या ज्या आहेत ते तुटणार नाहीत. तर आता सेम याच पद्धतीने आपण सर्व वड्या ज्या आहेत ते पाडून घेणार आहोत. तर अगदी सहज वड्या पाडल्या जातात, कारण आपण कोथिंबीर छान बारीक चिरून घेतलेली आहे. तर आता सेम पद्धतीने मी सर्व वड्या ज्या आहेत ते पाडून घेणार आहे. तर इथे सर्व वड्या ज्या आहेत त्या आपल्या पाडून झालेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती सुरेख आणि एकसारख्या आपल्या वड्या इथे कट करून झालेल्या आहेत. आता ह्या तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता. तुमच्या या म्हणजे आवडीप्रमाणे तुम्ही याला फ्राय करू शकता. पण मी इथे आता डीप फ्राय करून घेणार आहे, कारण मग त्या मस्त वरतून क्रिस्पी आणि आतून मऊ अशा छान वड्या तयार होतात. तर इथे आपण तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि आता हे तेल तापलं आहे का त्यासाठी आपण साईडच्या काढलेला जो एक वडी आहे ती यामध्ये टाकून बघितली. तर छान असं तेल तापतच आलेलं आहे, म्हणजे तापलेलं आहे. तर आता यामध्ये सर्व वड्या ज्या आहेत जेवढ्या बसतील तेवढ्या वड्या आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहे आणि छान मस्त अशा तळून घ्यायच्या आहे. तर तुम्ही अगदी कमी तेलामध्ये सुद्धा ह्या वड्या फ्राय करून घेऊ शकता. तर आता थोड्या वेळासाठी आपल्याला याला अजिबात हलवायचं नाही. चांगल्या थोड्याशा अशा क्रिस्पी झाल्या की मग आपल्याला आलटून पलटून सगळ्या बाजूनी क्रिस्पी होईपर्यंत ह्या तळून घ्यायच्या आहे. तळायला सुद्धा उकडलेल्या असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही. त्याचबरोबर त्यामध्ये पिठाचं प्रमाण जास्त नसल्यामुळे ही कोथिंबीर वडी तळायला सुद्धा अगदी काही मिनिटांमध्येच तळून तयार होते.
तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली कोथिंबीर वडी जी आहे ते मस्त तळलेली आहे आणि जाळीदार दिसत आहे. कारण त्यामध्ये आपण जास्त प्रमाणात अजिबात बेसन पिठाचा वापर केला नाही. पाणी घालून बेसन पीठ यामध्ये वापरलेलं नाही. तर जेवढा कोथिंबीरीचा ओलावा होता त्यामध्येच आपण बेसन पीठ टाकलं असल्यामुळे छान अशी खुसखुशीत आपली इथे कोथिंबीर वडी तयार झालेली आहेत. तर याच पद्धतीने आपल्याला आता सर्व वड्या ज्या आहेत ते तयार करून घ्यायच्या आहेत, तळून घ्यायच्या आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा वड्या आपण तळून घेतल्या. सर्व आपल्या कोथिंबीर वड्या तळून झालेल्या आहेत आणि खरंच खूपच सुंदर झाल्या. नक्की अशा पद्धतीने ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.